करा सुरू. केलंय का? बरं. तर लास्ट डीपीपी मधले काही क्वेश्चन्स आपले डिस्कस करायचे राहिले होते आणि लास्ट जो पेपर आपण घेतला 4 चॅप्टर्सवर, ठीक आहे, सीईटी लेवलचा, त्यामधल्या ज्या डिफिकल्टीज आहेत तुमच्या त्या डिस्कस करायच्या. ठीक आहे. पहिले काय करायचं सांगा. पहिला जे डीपीपी मधले 4-5 क्वेश्चन्स राहिले आहेत ते पूर्ण करून टाक. ठीक आहे. आणि आता पूर्ण लक्ष इकडे माझ्याकडे असलं पाहिजे. पेपर कोणी कोणी घरी सोडून पाहिला, परत आपलं काय चुकलं काय बरोबर अनालिसिस कोणी कोणी केलं पेपरचं, आन्सर की मिळाल्यानंतर ते खूप गरजेचं असते. हा, बऱ्याच ठिकाणी क्लासेसमध्ये पण असं होतंय की पेपर देऊन टाकला, तुम्ही सोडवला, लक्ष द्या इकडे, ऐकून राहिले, पेपर देऊन टाकला, तुम्ही सोडवला, तुम्ही विसरले, टीचरही विसरले, त्यामध्ये काय डिफिकल्टी काही घेणं देणं नाही. अशी प्रॅक्टिस करण्यात काहीच मतलब नाही. असं करून रिझल्ट लागू शकतो जर का जे क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आले त्याचे आन्सर तुम्ही लक्षात ठेवले, तेच जर तुमच्या पेपरमध्ये येत असतील तर ते पॉसिबल आहे. जसं आतापर्यंत अनेक वर्ष मॅथमॅटिक्सच्या बाबतीत झालं, प्रज्ञा जसंच्या तसं, पण फिजिक्सच्या बाबतीत असं होत नाही. प्रज्ञा जे पुस्तक आहे ना, बहुतेक वेळेस 35-40 क्वेश्चन त्यामधले यायचे, तुम्हाला येऊ की नाही हो आन्सर माहिती असायचं, रिझल्ट खूप चांगले लागायचे. पण आता फिजिक्सचं अगोदरपासून असं नव्हतं, आताही नाही आहे, आणि आता मॅथमॅटिक्सचं पण असं नाही राहिलं. त्यामुळे ही मेथड काही बरोबर नाही आहे. त्यामुळे जे काय जमलं काय नाही जमलं, एका टाईपचं क्वेश्चन डिस्कस केल्यानंतर त्यावरून बदलून क्वेश्चन कसा तयार केला जाऊ शकते, ठीक आहे, तर यावर डिस्कशन झालेलं आवश्यक आहे. आपण 25 पर्यंत पोहोचलो होतो. ठीक आहे. डीपीपी मध्ये काही 30 वगैरे 35-6 क्वेश्चन्स असतील. 30 पर्यंत सांगा. डीपीपी 2 मध्ये काही प्रॉब्लेम आहे? 30च्या अगोदर आहे कोणाला काही प्रॉब्लेम? ओके. क्वेश्चन नंबर 30 इकडे असणार. ओके, पहा, लक्ष द्या, नीट लक्ष द्या. खूप खूप सारे कॅल्क्युलेशन्स, म्हणजे खूप जास्त नाही आहे, कठीण नाही आहे, पण कॅल्क्युलेशन्स आहेत या क्वेश्चन मध्ये. पूर्ण लक्ष द्या. ठीक आहे. आणि परत मी तुम्हाला आठवण करून देतो की जी नोट्स मी तुम्हाला दिली ती नोट्स म्हणा, तुम्ही कुठलीही नोट्स म्हणा, यामध्ये खूप सारं मटेरियल भरलेलं असणार, बरोबर आहे, पण आपलं फोकस फक्त जे बेसिक पॉईंट्स आहेत तिथेच असलं पाहिजे. जे ज्या स्टुडंटला असं वाटत असेल हे सगळं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, ते काही नाही करू शकणार, बरोबर. ते फक्त अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा तुम्ही की प्रत्येक पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे. नोट्स तुम्ही आज जर काहींनी घेतली असेल, काहींना मिळेल अजून, बरोबर आहे, मी आपल्या ॲपवर पण ती अपलोड करून टाकेल, तर ती एकदा वाचून घ्यायची, ते अंडरस्टँड करायचं फक्त की हे कसं ऑब्टेंड केलं. पण मी जेवढे मेन पॉईंट सांगितले त्यावरच तुम्ही लक्ष द्यायचं. प्रेशर एच रोजी, अपथ्रस्ट व्ही रोजी, बरोबर आहे, पास्कल्स लॉ आहे, बर्नॉलीज थेरम आहे, टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे, एव्ही इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर आहे, स्टोक्स लॉ आहे, विस्कस फोर्स इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही, बरोबर आहे, आणि टर्मिनल व्हेलॉसिटी आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी केव्हा मिळते? बरोबर आहे, जेव्हा अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स दे बॅलन्स इच अदर, बरोबर आहे. व्ही टी इक्वल टू टर्मिनल व्हेलॉसिटी मिळाली होती 2/9 इंटू आर स्क्वेअर जी अपॉन इटा इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. बस एवढंच लक्ष ठेवायचं. बघा किती सारा चॅप्टर आहे, 14 पेजेस आहेत. माझी तर इच्छा आणखी होती त्याच्यामध्ये काही टाकायची, म्हटलं कितीच टाकायचं, हे तर 100 पेजेस होतील, त्यात टाकतच राहिले तर, बरोबर आहे. बेसिक जेवढं मी आता बोललो 2 मिनिटात तेवढंच आहे, 2 मिनिट नाही लागले, बरोबर आहे. आणि म्हणून कठीण जाण्यामागचे कारण तेच आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतं हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे. ते लक्षात नाही, ते अंडरस्टँड करा की काय तिथे काय काय केलेलं आहे, काय काय चेंजेस केले, कसे फॉर्म्युले डेव्हलप केले, एवढं फक्त अंडरस्टँड करा. त्या अंडरस्टँडिंग तुम्हाला उपयोग होईल. आणि जेवढं मी आता बोललो तेवढंच लक्षात ठेवा. आता बघा, फॉर्म्युल्यांची लिस्ट नाही आहे तुमच्याकडे दिलेली, मी जेवढं आता बोललो ना अगोदरपासून, काय करायचं, एका पेजवर तेवढेच 5-6 फॉर्म्युले लिहायचे आणि ते त्याला स्टॅपल करून द्यायचं. बस तेवढे लक्षात घेतले की प्रॉब्लेम सॉल्व. तुम्हाला वाटत असेल की सगळं सगळं करून तर काही बिघडणार आहे उलट काम, बरोबर आहे, कारण की लोड येईल त्याचं की एवढं सगळं लक्षात ठेवायचं, आपली मेंटॅलिटी निगेटिव्ह बनेल त्या बाबतीत. ओके, हा एक क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेशनचं स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे.
कॅल्क्युलेशनचं स्किल तेव्हा डेव्हलप होते जेव्हा तुम्ही खूप केअरफुली ऑब्झर्व करता. ठीक आहे. आणि आपण अप्रॉक्सिमेटली करत होतो. आपण बोर्डसाठी कॅल्क्युलेशन फक्त शेवटच्या बोर्ड एक्झामच्या अगोदर अगोदर आपण 8-10 दिवस त्याची प्रॅक्टिस करू. आपल्याला अप्रॉक्सिमेशनच वापरायचं आहे. पहा काय म्हटलेलं आहे. रेन ड्रॉप ऑफ रेडियस 1.5 मिलीमीटर. इमॅजिन करा रेन ड्रॉप वॉटर ड्रॉपलेट आहे. रेडियस किती आहे 1.5 मिलीमीटर. एक्सपिरियन्सेस ए ड्रॅग फोर्स आणि त्यावरचा ड्रॅग फोर्स दिलेला आहे. ड्रॅग फोर्स कसा डेव्हलप झाला असेल. वॉटर ड्रॉप ज्यावेळेस आकाशातून पडणार खाली बरोबर आहे. ॲटमॉस्फिअर आहे एअर आहे. एअर म्हणजे एक प्रकारचं फ्लुइड आहे. त्या फ्लुइड मधून तो लिक्विड ड्रॉप खाली पडत आहे. इमॅजिन करू शकता ना. फक्त शब्द नाही राहिले पाहिजे समोर. तो लिक्विड स्पिरिकल ड्रॉप आहे तो त्या एअर मधून खाली पडत आहे. म्हणून एअर एक प्रकारचं फ्लुइड आहे. ते त्या लिक्विड ड्रॉपवर काय एक्झर्ट करणार ड्रॅग एक्झर्ट करणार. किती असतो ड्रॅग कोणत्या लॉनुसार मिळतो. इथे इमॅजिन करू शकता ना तुम्ही. लिक्विड ड्रॉप आहे तो खाली पडत आहे गॅसेस मधून ॲटमॉस्फेरिक एअर मधून बरोबर आहे. तो ज्या डायरेक्शनने पडत असेल गॅसेस त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने ॲटमॉस्फिअर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने त्यावर फोर्स एक्झर्ट करणार. दॅट इज कॉल्ड ॲज विस्कस ड्रॅग बरोबर आहे. आणि स्पिरिकल बॉडीच्या बाबतीत विस्कस ड्रॅग असतो किती कोण सांगेल कोणत्या लॉनुसार मिळतो. आत्ता सांगितलं जस्ट हातवर करून सांगायचं. विस्कस ड्रॅग कुठल्या लॉनुसार मिळतो. येस नाही स्टोक्स लॉ तुम्हाला काय सांगितला होता तेच तर आठवलं पाहिजे ना. म्हणून फॉर्म्युले पाठ करून जमत नाही. स्टोक्स लॉ काय होता की एखादी बॉडी जर बरोबर आहे एखाद्या लिक्विड मधून म्हणजे सॉलिड असेल तर लिक्विड मधून लिक्विड असेल तर गॅसेस मधून आणि त्यातल्या त्यात एखादा स्पियर असेल तो जर स्पियर एखाद्या लिक्विड मधून धावत असेल तर लिक्विड मधून जर तो मोशन मध्ये असेल तर लिक्विड त्याच्या मोशनला अपोज करेल. दॅट इज कॉल्ड एज ड्रॅग बरोबर. तो विस्कस ड्रॅग किती असतो F = 6 पाय इटा आर व्ही. काय असतो विस्कस ड्रॅग. हा ते आठवलं पाहिजे. मग लहान लहान गोष्टी आहेत ह्या आठवून तर डेव्हलपमेंट होते. F = काय असतो 6 पाय इटा आर व्ही. इथे दोनच क्वांटिटी बदलणार आहेत आर आणि व्ही. त्या स्पिअरची रेडियस आणि त्या स्पिअरची व्हेलॉसिटी. इटा जो आहे तो फिक्स्ड असेल त्या फ्लुइडसाठी एवढा असतो विस्कस ड्रॅग. विस्कस ड्रॅग म्हणजे सिच्युएशन समजली पाहिजे की विस्कस ड्रॅग काय आहे बरोबर. मीडियम जे मोशनला अपोज करेल दॅट इज विस्कस ड्रॅग. तुम्ही ज्यावेळेस मोटरसायकल चालवता एअर जे आहे तुमच्या मोटरसायकलच्या मोशनला अपोज करते दॅट इज ऑल्सो विस्कस ड्रॅग बरोबर आहे. समजलं का. हा जो ड्रॉपलेट खाली पडत आहे त्यावर काय ऍक्ट होत आहे विस्कस ड्रॅग. तुम्हाला दिलेला आहे विस्कस ड्रॅग 2 × 10⁵ व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे. आणि तो विस्कस ड्रॅग कशामध्ये दिलेला आहे न्यूटन मध्ये म्हणजे SI युनिट वापरलेले आहेत. ओके हा दिलेला विस्कस ड्रॅग वाईल फॉलिंग थ्रू एअर फ्रॉम हाईट ऑफ 2 किलोमीटर. तो जो ड्रॉप खाली पडत आहे तो किती हाईटवरून खाली पडत आहे 2 किलोमीटर पासून तो खाली पडत आहे बरोबर आहे. त्याचं काही रोल असेल तर पाहू आपण. विथ ए व्हेलॉसिटी ऑफ व्ही आणि त्या ड्रॉपची व्हेलॉसिटी किती आहे व्ही आहे. द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द रेन ड्रॉप विल बी नियरली. तुम्हाला काय काढायचं आहे टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची बरोबर आहे. तर मला सांगा की 2 किलोमीटरवरून पडत आहे विथ व्हेलॉसिटी व्ही म्हणजे व्ही व्हेलॉसिटी म्हटलेली आहे. याचा अर्थ व्हेलॉसिटी फिक्स्ड अप झालेली आहे. फिक्स्ड अप झालेली आहे म्हणजे तीच व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट जी व्हेलॉसिटी असेल त्याच व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके त्याच व्हेलॉसिटीला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतो. मग हा फोर्स आहे आणि तुम्हाला टर्मिनल व्हेलॉसिटी दिलेली आहे. आणि तुम्हाला दिलेलं काय इथे बघा जी दिलेलं आहे किती 10 मीटर पर सेकंड. आपल्याला टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची आहे. पहा लक्ष द्या. तुम्हाला त्या ड्रॉपची रेडियस माहिती आहे आर माहिती आहे बरोबर. व्ही तर आहेच म्हणजे तुम्हाला एअरचा इटा काढता येईल. हा F माहिती आहे ना तुम्हाला. पहिले डोकं चाललं पाहिजे ना. आपण फक्त करायलाच लागतो का डायरेक्ट पुढे आपल्या डोक्यात विचार आपण करतो आणि त्यानंतर आपण ऍक्शन घेतो. मला सांगा तुम्हाला F दिलेला आहे तुम्हाला काय विचारलं टर्मिनल व्हेलॉसिटी विचारलं. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो VT = 2/9 R²G अपॉन इटा इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड बरोबर आहे. पण इथे उलट आहे. डेन्सिटी ऑफ सॉलिड म्हणजे तुम्हाला वॉटर ड्रॉपलेटची डेन्सिटी घ्यावं लागेल आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड जी आहे एअर आहे बरोबर आहे. पण एअरची डेन्सिटी निग्लिजिबली स्मॉल असते त्यामुळे त्याला तुम्ही 0 घेऊ शकता. म्हणजे इथे प्रॉब्लेम संपला. इथे क्वेश्चन करायला तुम्हाला आर माहिती आहे जी माहिती आहे 2/9चा प्रश्न नाही आहे. आणि इथे डेन्सिटी ऑफ तुम्हाला वॉटर घ्यावं लागेल. इथे मी चेंजेस करून टाकतो. इथे काय घ्यावं लागेल डेन्सिटी ऑफ वॉटर ड्रॉपलेट. इथे डेन्सिटी ऑफ एअरची डेन्सिटी तुम्ही 0 घ्या. कमी असते एअरची डेन्सिटी निग्लेक्ट करा. एअरची डेन्सिटी 0 वॉटरची डेन्सिटी माहिती आहे
तुम्हाला मी सांगितलंय वॉटरची डेन्सिटी आणि वॉटरची स्पेसिफिक हीट कधी दिलेली नसते, ती तुम्हाला वापरता आली पाहिजे. त्यातही विचार करा की हा जो फोर्स आहे हा कशामध्ये आहे, न्यूटन मध्ये. त्यामुळे तुम्हाला वॉटरची डेन्सिटी किती घ्यावी लागेल, 10⁻³ एसआय युनिट. समजत आहे का मी काय बोलत आहे, लिंक लागून राहिली का बरोबर. म्हणजे तुम्हाला हा एफ दिलेला आहे, या एफ वरून तुम्ही काय काढणार, इटा काढणार, बरोबर आहे. आणि या एफ मध्ये व्ही दिलेला आहे, हा एफ किती आहे 2 × 10⁻⁻5 टाइम्स व्ही इक्वल टू 6 पाय इटा आर आणि व्ही, बरोबर. व्ही व्ही काय होणार, कॅन्सल. आर तो तुम्हाला माहिती आहे, यावरून काय काढता आला, इटा. तो इटा तुम्हाला वापरायचा इथे. तर काय काढता येणार, टर्मिनल व्हेलॉसिटी काढता येईल. पॉइंट क्लिअर झाला का, अरे समजलं का, करून पाहाल की करून देऊ. पहिले काय करायचं, यावरून इटा काढायचा आणि तो इटा या इक्वेशन मध्ये यूज करा, तुम्हाला टर्मिनल व्हेलॉसिटी काढता येईल. कोणी कोणी करून पाहिलं होतं, बरं जमेल का की तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये अडचण जाईल, जमत नाही, करून देऊ का सांगा, येस ऑर नो, करून द्यायचं का, बरं काही तर बोला. चला मी एक करून देतो, ठीक आहे. मला एक सांगा, लक्ष द्या इकडे, प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं होणार हे समजलं का तुम्हाला. पहिलं कोणता फॉर्म्युला वापरणार, विस्कस ड्रॅगचा. विस्कस ड्रॅगचा फॉर्म्युला म्हणजे कोणता लॉ वापरायचा आहे, स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ नुसार एफ बरोबर किती असते, 6 पाय इटा आर व्ही. हा एफ तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, इटा. मग तुम्हाला अल्टिमेटली प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं, टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला 2/9 r²g अपॉन इटा. डेन्सिटी ऑफ तो जो ड्रॉप पडत आहे त्याची डेन्सिटी म्हणजे वॉटरचा ड्रॉप, तो ज्या मीडियम मधून पडत आहे त्या मीडियमची डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ एअर. इथे आपल्या नोट्समध्ये फॉर्म्युला मिळेल डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. मी इथे असं नाही करायचं, इथे डेन्सिटी ऑफ लिक्विड मायनस डेन्सिटी ऑफ एअर आणि एअरची डेन्सिटी निग्लेक्ट करायची आहे तुम्हाला. राहिली कोणाची डेन्सिटी, लिक्विडची डेन्सिटी. परत लिक्विडची डेन्सिटी म्हणजे वॉटरची डेन्सिटी. वॉटरची डेन्सिटी दिलेली नसते, ती घ्यायची असते 1 g/cm³. पण इथे जो फोर्स दिलेला आहे तो कशामध्ये आहे, न्यूटन मध्ये. म्हणजे एसआय युनिट वापरलेला आहे, याचा अर्थ डेन्सिटीसाठी सुद्धा एसआय युनिटच वापरा. एसआय युनिट मध्ये वॉटरची डेन्सिटी असते 1000 किंवा 10³ इथे तुम्हाला 10³ लिहायचं आहे. आर तुम्हाला दिलेला आहे मिलीमीटर मध्ये, मिलीमीटरचे मीटर करता येतील जी तुम्हाला माहित आहे. इटा तुम्ही काढलेला आहे, तुम्हाला काय काढायचं आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी काढायचं. पॉईंट क्लिअर झाला. पॉईंट क्लिअर झाल्यानंतर कुठे मग आपण प्रॉब्लेमला सुरुवात करत असतो, ठीक आहे. पहिले तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे, प्लॅनिंग आलं पाहिजे की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं होणार. ओके चला, त्यासाठी मला फक्त तुम्हाला, तुमच्याकडे पेपर आहेच त्यामुळे डेटाचं काम पडेल त्यावेळेस तुम्हाला सांगा. सॉरी. तर आपल्याला काढायचं एफ. एफ चेंज करून घेऊ. तर एफ बरोबर काय असते, एफ इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. लक्ष द्या, एफ किती दिलेला आहे सांगा, व्हॅल्यू 2 × 10⁻⁻5 व्ही. सो एफ लिहिला मी 2 × 10⁻⁻5 व्ही इक्वल टू 6 पाय इटा आर आणि व्ही. व्ही काय होणार, कॅन्सल. आपलं एम काय आहे, इटा काढणे. आणि सध्या कॅल्क्युलेशन केले नाही तरी चालतील. सो इटा बरोबर काय लिहिता येणार, 2 × 10⁻⁻5 अपॉन 6 पाय आर. हे असं राहू दिलं तरी चालेल. उलट कसं आहे, पहिलं कॅल्क्युलेशन कम्प्लीट करा, दुसरं कम्प्लीट करा. कधी कधी काय होते, इकडे एखादा आर आणि तिकडे येणार आर ते कॅन्सलही होतात. त्यामुळे कॅल्क्युलेशन न केलेलंही बरेचदा बरं असतं. इंटरमिडिएट जे कॅल्क्युलेशन असतात ते काय बोलत आहे समजत आहे मी. मग हेच कॅल्क्युलेशन करायला अर्धा मिनिट लावून टाकायचा, परत टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम जाणार. आता आपलं एम काय आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी काढणे. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरता वापरता पाठ, हे बसून 10 वेळा वाचून पाठ करायचे नसतात. काय असतो, 2/9 × r²g अपॉन इटा डेन्सिटी ऑफ वॉटर मायनस डेन्सिटी ऑफ एअर. ओके, एअरची डेन्सिटी निग्लेक्ट करायची आहे. आता बघा, व्ही टी इक्वल टू टर्मिनल व्हेलॉसिटी इक्वल टू 2/9 इथे r²g. इटा किती मिळाला आपल्याला,
हा मिळाला 2 इंटू 10⁻⁻⁵ इथे 6 पाय आर. ओके, आणि इथे फक्त डेन्सिटी ऑफ वॉटर घ्यायची आहे, डेन्सिटी ऑफ एअर आपण निग्लेक्ट केली. आता बघा इथे हा 6 पाय की 2 काय झाला, कॅन्सल. ओके, इथे 9 आहे, इथे 6 आहे. जर आपण डिवाइड करून टाकलं इथे किती येणार, 2 येणार. इथे किती येणार, 3 येणार. 3 आणि 3.14 पाय किती आहे, 3.14. बघा इथे 3 आणि इथे 3.14 आहे. 3 आणि 3.14 कॅन्सल होते. समजलं? अरे समजलं का काय मी काय बोललो मी, हे 3 पाय किती 3.14, 3 आणि 3.14 काय झाले, कॅन्सल. इथे खाली राहिला आर. आर काय होणार, वर जाणार. इथे r² आणि हा आरचा काय होणार, क्यूब. मग इथे लिहिता येणार VT टर्मिनल व्हेलॉसिटी इक्वल टू, इथे नंबर तर काही राहिलेच नाही. इथे इथे आरचा काय लिहिला, क्यूब. ओके, हा नाही हा 2 राहिला, हा 2 वर जाणार. ओके, तर आपण काय करू याला ट्वाइस आर क्यूब. ओके, आणि जी इंटू रो ऑफ वॉटर आपण काय राहिलं (10⁻⁻5). आता व्हॅल्यूज लिहू किंवा इथे व्हॅल्यू लिहिल्या असत्या तरी चालल्या असत्या. VT इक्वल टू आर किती आहे 1.5 मिलीमीटर, त्याचा काय करायचं आहे क्यूब. 1.5 कॅन बी रिटन ॲज 3/2. ओके, म्हणून 1.5 ला तुम्ही काय लिहू शकता 3/2 इंटू 10⁻³ मिलीमीटर आहे, त्याचे मीटर करायचे आहेत. बरोबर आहे, त्याचा काय करायचं आहे क्यूब, जी अप्रॉक्सिमेटली काय असतो 10, आणि डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते 10 क्यूब अपॉन खाली काय आहे 10⁻⁻⁵. ओके, आता बघा काय करणार, लक्ष द्या केअरफुली. बघा इथे येणार 2, इथे 3 क्यूब अपॉन खाली काय येणार 2 क्यूब. 2 क्यूब काय होणार 8, किंवा 2 क्यूब लिहिलं असतं तरी चाललं असतं, त्याने काही फरक नाही पडणार. इथे किती येणार 10⁻⁻⁹ यांचा प्रोडक्ट करायचा असतो. 10 काय येणार -9 इंटू इथे किती होतील 10⁻⁴. ओके, खाली किती आहे 10⁻⁻⁵. मला सांगा -9 आणि 4 किती झाले -5. -5 काय झाले कॅन्सल. ओके, त्यामुळे इथे VT बरोबर काय राहिलं, इथे 2 ने डिवाइड करा काय येणार 4, आणि 3 चा क्यूब काय होणार 27, खाली काय राहिला 4, आणि पॉवर तर कॅन्सल झाला. 27/4 अप्रॉक्सिमेटली 28. जर आपण याला घेतलं, याला जर तुम्ही जवळपास 28 घेतलं, 28/4 7 मीटर पर सेकंड. तो आन्सर इज 7 मीटर पर सेकंड. समजलं? कुठला आहे क्वेश्चन नंबर, कोणाकोणाला करता आलं होतं? तरी आलं होतं, हो का? यांनी म्हणते F=mg केलं तरी आलं. येत असेल इझी पण होऊन जाणार ते, पण ते लॉजिक मध्ये बसते का पाहू आपण. इकडे पहा, लक्ष द्या इकडे. कदाचित ना असे होऊ शकते, आपण ना बिलकुल सायंटिफिक वेने चाललोत. हा, विस्कस फोर्स दिलेला आहे F= किती आहे 2 इंटू 10⁻⁻⁵ टाइम्स V. आता V जी व्हेलॉसिटी आहे ही कॉन्स्टंट आहे की नाही ते सांगितलं नाही. तो 2.5 किलोमीटर पासून आलेला आहे. किती किलोमीटर पासून, 2 किलोमीटर त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. 2 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर त्याला मिळालेली व्हेलॉसिटी ही टर्मिनल आहे की नाही हे काही सांगितलेलं नाही आहे. पण रिमेन कॉन्स्टंट म्हटलेलं आहे काहीतरी. रिमेन कॉन्स्टंट म्हटलं त्याला काय घेता येणार टर्मिनल व्हेलॉसिटी. याला जर तुम्ही टर्मिनल व्हेलॉसिटी घेतलं तर फोर्सला काय लिहिता येणार mg = 2 इंटू 10⁻⁻⁵ टाइम्स काय लिहिता येणार V. तो V बरोबर काय लिहिता येणार mg अपॉन 2 इंटू 10⁻⁻⁵. ओके, आता V = तुम्हाला मासला लिहिता येणार व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम काय असणार स्पिअरचं 4/3 पाय r³ इंटू डेन्सिटी रो इंटू g अपॉन 2 इंटू 10⁻⁻⁵. ओके, आता याला करून पाहू आपण. 2 ने डिवाइड केलं, इथे काय येणार 2 येणार, आणि 3 आणि पाय काय झाला कॅन्सल, म्हणजे इथे राहिलं 2.
सो व्ही इक्वल टू शेवटी तेच मिळालं. व्ही इक्वल टू काय मिळेल 2 इंटू आर क्यूब इंटू रो इंटू जी अपॉन 2 इंटू रेंज पॉवर -5 एवढं चालू होतं. हे तर आपण सोडवलंच आहे. मग हे किती येते 27/4 म्हणजेच किती येणार अप्रॉक्सिमेटली 7 मीटर पर सेकंड. हे बेस्ट आहे पण शेवटी मिळून राहिलं तेवढंच. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, जी व्हेलॉसिटी दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये तीच टर्मिनल व्हेलॉसिटी आहे. द व्हेलॉसिटी गिवन इन द प्रॉब्लेम इज नथिंग बट टर्मिनल व्हेलॉसिटी. समजलं का? तर हा पण बेस्ट वे आहे. तर झाला क्वेश्चन नंबर 30. हे पण करायला परवडते. पण मला असं वाटतं की ते जे आहे ते मोर सायंटिफिक आहे. कारण की हा जो व्ही आहे हा जर टर्मिनल नसेल तर है ना, म्हणून ते तसं केलं आपण. ते बेस्ट आहे, शॉर्टकट पण आहे. येस 31. आणखी एक काम करायचं की इथे पहा काय होणार की विस्कस ड्रॅग दिलेला आहे एअर आणि एअरची डेन्सिटी. म्हणजे हे बिलकुल याला शुअर करेक्ट म्हणायला एक आपल्याला रिझन देता येणार. पहा मी काय बोलत आहे समजण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या सायंटिफिक गोष्टी आहेत. मला सांगा आपण शेवटी एअरची डेन्सिटी काय घेतली 0 घेतली. एअरची डेन्सिटी 0 म्हणजे अपथ्रस्ट काय झाला 0 झाला. एअरची डेन्सिटी 0 आहे तर अपथ्रस्ट काय होणार 0. कोणामुळे मिळालेला अपथ्रस्ट एअरमुळे मिळालेला अपथ्रस्ट. मग अपथ्रस्ट जर 0 आहे तर राहिले दोनच प्रोसेस, एक वेट आणि दुसरा विस्कस ड्रॅग. आणि ते एकमेकांना काय करतील बॅलन्स करतील. त्यामुळे परत मी ते इतक्या मोठ्याकडे गेलो त्याची गरज नाही. विस्कस ड्रॅग अँड वेट बॅलन्स इच अदर. मग हा झाला विस्कस ड्रॅग आणि विस्कस ड्रॅगला आपण वेट सोबत काय केलं बॅलन्स केलं. म्हणजे ते जे इतकं मोठं केलं त्यापेक्षा हे बेस्ट आहे. समजलं का? शेवटी इथेही आपल्याला तेच मिळून राहील. पण चला ती गोष्ट तुम्हाला समजली ही पण समजली. जेवढं डिस्कशन होईल ना तेवढे चांगले पॉईंट्स निघतील, तेवढं अंडरस्टँडिंग आणखी वाढेल. चला आपल्या मेन पॉइंटकडे. सांगा आणखी काही प्रॉब्लेम 30 पर्यंत काही प्रॉब्लेम आहे 35 पर्यंत 31. ओके पहा क्वेश्चन नंबर 31 नीट लक्ष द्या. पहा क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज वेलोसिटी v ऑफ ए मेटलिक बॉल ऑफ रेडियस r फॉलिंग इन ए टँक ऑफ लिक्विड ॲट इन्स्टंट व्हेन इट्स ॲक्सलरेशन इज 1/2 ऑफ द फ्रीली फॉलिंग बॉडी. ओके काय म्हटलं इमॅजिन करा. तर व्हॉट इज द वेलोसिटी v ऑफ ए बॉडी ऑफ रेडियस r फॉलिंग इन ए टँक ऑफ लिक्विड ॲट द इन्स्टंट व्हेन ॲक्सलरेशन इज हाफ ऑफ द फ्रीली फॉलिंग बॉडी. मला सांगा फ्रीली फॉलिंग बॉडीचं ॲक्सलरेशन असते किती. नाही तुम्ही लिफ्टमध्ये असाल आणि ते लिफ्ट फ्रीली फॉलिंग असेल तर तुम्ही जी घेता फ्रीली फॉलिंग बॉडीचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं असते. हा पेन मी सोडून दिला तुम्हाला म्हटलं कायनॅमेटिकल इक्वेशन वापरा. तुम्ही G0 वापरता का A इक्वल टू G वापरता. तो इन केस ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी समजते ज्या बॉडीला तुम्ही सोडून दिलं एअरमध्ये दॅट बॉडी इज कॉल्ड एज फ्रीली फॉलिंग बॉडी. बरोबर आहे. तुम्ही कुठल्या रोपच्या साहाय्यानं सोडत असाल दॅट इज नॉट फ्रीली फॉलिंग बॉडी. बॉडी पकडायची आणि सोडून द्यायची दॅट इज कॉल्ड एज फ्रीली फॉलिंग बॉडी. अँड ॲक्सलरेशन ऑफ एव्हरी फ्रीली फॉलिंग बॉडी इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग असं इमॅजिन करा लिक्विड आहे एखाद्या टँकमध्ये. इकडे पहा त्या लिक्विडमध्ये एक बॉडी टाकून दिली स्पिअर टाकला बरोबर आहे. आणि त्या स्पिअरचं लिक्विडमध्ये टाकल्यानंतर ॲक्सलरेशन कमी कमी होणार आणि एका इन्स्टंटला त्या बॉडीचं ॲक्सलरेशन त्या स्पिअरचं ॲक्सलरेशन किती झालं फ्रीली फॉलिंग बॉडीचं ॲक्सलरेशन जे G असते त्याच्या हाफ झालं. बॉडीचं ॲक्सलरेशन काय झालं जेवढं G असते त्याच्या हाफ. पॉइंट क्लिअर झाला का काय क्लिअर झालं. लिक्विड आहे इमॅजिन करा इकडे पहा हे लिक्विड आहे ठीक आहे. वरत एक स्पिअर धरला जोपर्यंत स्पिअर लिक्विडला टच होणार नाही तोपर्यंत त्या स्पिअरचं ॲक्सलरेशन किती राहणार G. व्हॅल्यू नका सांगू G. ओके. जसा तो स्पिअर लिक्विडमध्ये एंटर होणार लिक्विड त्यावर काय एक्झर्ट करणार अपथ्रस्ट आणि विस्कस ड्रॅग. वेट असणार डाऊनवर्ड डायरेक्शनी अपथ्रस्ट आणि विस्कस ड्रॅग असणार अपवर्ड डायरेक्शनी. ते त्याच्या ॲक्सलरेशनला काय करतील कमी करतील कमी करतील बरोबर आहे. सो ॲक्सलरेशन गो ऑन
डिक्रीजिंग. तुम्हाला माहिती आहे एका पर्टिक्युलर पॉईंटला ऍक्सलरेशन 0 होते, त्यालाच आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणत असतो. ऍक्सलरेशन कमी कमी चाललं, जसं बॉडी लिक्विडच्या आतमध्ये जाणार ऍक्सलरेशन कमी कमी होत जाणार, डायरेक्टली तर 0 होणार नाही. ज्यावेळेस जस्ट एंटर होणार त्यावेळेस ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी इक्वल टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जशी बॉडी वॉटरमध्ये किंवा कुठल्याही लिक्विडमध्ये खोल जाणार ऍक्सलरेशन गो ऑन डिक्रीजिंग. एका पर्टिक्युलर पॉइंटला ते ऍक्सलरेशन किती झालं, जेवढा जी होता त्याच्या हाफ झाला. समजलं का? आता हे ऍक्सलरेशन काढायचं कसं, इकडे पहा. डाऊनवर्ड फोर्स कोणता आहे, वेट एम जी आहे ना, डाऊनवर्ड आहे वेट एम जी. अपवर्ड किती फोर्सेस आहेत, दोन. एक आहे अप थ्रस्ट आणि दुसरा आहे विस्कस फोर्स. नेट फोर्स काढ, इकडे खाली खाली ना काढू घालू. आता नेट फोर्स काढताना काय करावं लागेल, वेट मधून ते दोन्ही फोर्सेस मायनस, तो झाला नेट फोर्स. त्या नेट फोर्सला लिहायचं एम ए आणि ए बरोबर घ्यायचं G/2. कोणत्याही फोर्सला आपण काय लिहितो, एफ इक्वल टू फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. पण पहिले काय काढायचा, नेट फोर्स. कसा काढतात, वेट मधून अपथ्रस्ट आणि विस्कस फोर्स मायनस करतात, तो झाला नेट फोर्स. त्या नेट फोर्सला काय लिहायचं, मास इंटू ऍक्सलरेशन. ते ऍक्सलरेशन किती घ्यायचं, G/2. समजलं का? एवढं जर करता आलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणून प्रॉब्लेम पहिले डोक्यात सॉल्व्ह होत असते, नंतर ते पेपरवर येते. बरोबर आहे? समजलं काय करायचं? आणि म्हणून आपल्याला तसं करावं लागेल. आणि इक्वल टू तुम्हाला एम जी घ्यावं लागेल, G/2 घेऊन टाकू आपण. परत आपल्या बोर्डवर सॉल्व्ह करू आपण. ओके, पहा. तर नेट फोर्स काय लिहिणार तुम्ही, कसा काढणार नेट फोर्स, वेट मधून अपवर्ड फोर्स आणि ते मायनस करायचे. ओके, आणि याला शॉर्टकट तयार होत असेल तोही पाहू आपण. वेट किती आहे, एम जी, आणि ते जे अपवर्ड फोर्सेस जे आहेत, पहिला कोणता आहे 6π η/v. ओके, आणि मायनस काय घेणार, अपथ्रस्ट. अपथ्रस्ट काय असतो, व्ही इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी. तर मला असं वाटतं की यांनी तर लांब होणार आणि परत व्हेलॉसिटीचाही प्रॉब्लेम होईल. काय विचारलं तुम्हाला, अल्टिमेटली व्हेलॉसिटी विचारली. ओके, असं पण होऊ शकते, असं पण होऊ शकते, कारण की याला हे बरोबर आहे, अगदी सायंटिफिक आहे. ठीक आहे. आणि इथं इथं काय करावं लागणार मी पहिले सांगून टाकतो. मला मासला काय लिहिणार तुम्ही, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बरोबर आहे. व्हॉल्यूमला काय लिहिणार, 4/3 πr³. डेन्सिटी ऑफ सॉलिडला आपण रो लिहून, डेन्सिटी ऑफ लिक्विडला आपण सिग्मा लिहू. आठवते ना तुम्हाला? पण तुम्हाला शेवटी टर्मिनल व्हेलॉसिटी मिळेल. आणि असं, आणि या फोर्सला काय लिहायचं, मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन किती घ्यायचं, G/2. आणि हे करूनही तेच मिळणार. आणि टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला 2/9, इथे काय लिहिता येणार, r²g अपॉन इटा डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता आता या जीच्या जागी काय करा, G/2 करा. जीच्या जागी G/2 लिहिलं तर 2/9 इंटू r² अपॉन इटा. जीला काय लिहायचं, G/2 डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. 2 होणार, कॅन्सल. सो v' इक्वल टू काय लिहिता येणार, 1/9 r²g अपॉन इटा इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. असे केलं तरी तेच. पण मला असं वाटतं पहिल्यांदा तुमच्या डोक्यात हे यायला पाहिजे, कारण हे बेस आहे. इथं काय केलं तुम्ही, इथं काय केलं, रेडी फॉर्म्युला वापरला. पण इथे काय केलं, त्या सिच्युएशनवर विचार केला. समजलं का काय बोलत आहे मी? अरे काय बोलत आहे, समजलं का? इथे तुम्ही सिच्युएशनवर विचार केला आणि इथे तुम्ही रेडीमेड फॉर्म्युला वापरला. आणि हा फॉर्म्युला यावरून डेव्हलप झालेला आहे. ही सिच्युएशन, यावरून हा व्हीटीचा फॉर्म्युला मिळेल. आणि v' तुम्हाला काढायचा आहे. v' काढताना तुम्हाला जीला काय लिहायचं आहे, G/2 लिहायचं आहे. समजलं का? इथे ऍक्सलरेशन किती आहे, जी. इथे ऍक्सलरेशन किती आहे, G/2. तर असणार वेलॉसिटी अटेंड बाय द बॉडी. याला तुम्हाला टर्मिनलनी लिहावं लागणार, कारण की ही टर्मिनल आहे. ही टर्मिनलच्या अगोदरची सिच्युएशन आहे. याला जस्ट आपण व्ही लिहू, v' लिहू. ठीक आहे. तर नंतर तुम्ही हे शेअर करून द्या. काय दिलेलं आहे, r²g अपॉन 9 इटा इन ब्रॅकेट रो मायनस 2 सिग्मा. करेक्ट ऑप्शन कुठला आहे सांगा, करेक्ट ऑप्शन सांगा कुठला आहे, पहा ना. ऑप्शन चेक केले का, पहा बरं.
कुठला ऑप्शन म्हणतो तो? सीच आहे. ए दिलेलं आहे सोल्युशन मध्ये, पहा बरं. आणि ए मध्ये इथे किती आहे? 2 सिग्मा आहे. पण मला नाही वाटत, मला वाटतं हेच ऑप्शन यायला पाहिजे. हे कुठलं ऑप्शन आहे? नाही नाही, हे सी, ऑप्शन सी असायला पाहिजे. तुम्ही नेटवर वगैरे चेक केलं का? करून पहा, हेच ऑप्शन येणार आहे. चुकीचे ऑप्शन तर असतीलच. आणि एक काम करू आपण, हे झालं ना, आपण काय करू, जी बेसिक मेथड आहे त्यांनी करून तो पहा. दुसऱ्या पेजवर करतो मी. तुम्हाला मी अगोदरपासून सांगतो, आपला उद्देश एका, काय बोललो मी? शिंदे सांगा बरं. इकडे विचारू आपण. काका काय बोललो मी? सांग ना. डॉट 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 डॉट. तुम्हाला सिच्युएशन्स जे आहेत ना त्यावर बरोबर विचार करता आला पाहिजे. त्यासाठी ना बरोबर लक्ष द्या. परत काय करू आता थोडा, ठीक आहे. तर आपण काय करू, याला कधी कधी माझं नेहमी म्हणणं असते, रेडीमेड फॉर्म्युले कधीही आपल्याला धोका देऊ शकतात, पण सिच्युएशन जे आपण वापरतो ते आपल्याला कधीच धोका आहे. सिच्युएशन मध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट वापरून राहिलो आणि रेडीमेड फॉर्म्युल्यामध्ये आपण जुगाड करून राहिलो, जीच्या जागी जी बाय टी करून टाका, असं करून टाका. कधी कधी काय होतात, ते वर्क करतात, बरोबर आहे. वर्क करतात, मग आपल्याला वाटतं नेहमीच वर्क करतील, पण तसं होत नाही. तर ह्या सिच्युएशन मध्ये येणे म्हटलं म्हणून मी ते वापरलं. पण पाहू, बरेचदा ते करतेही वर्क, ठीक आहे. म्हणून काय करायला पाहिजे, सिच्युएशनही सांभाळून घ्यायला पाहिजे की काय दिलेली आहे समजून घ्यायला पाहिजे. नंतर तिथला जो शॉर्टकट आहे तोही माहिती असला पाहिजे, दोन्ही गोष्टी, बरोबर आहे. त्यावेळेस खूप सपोर्टिंग होते. तर हे आता परत आपण याला सोडून पाहू. तर आपण इथे काय केलं की नेट फोर्स काढला. नेट फोर्सला काय लिहिलं, मास इंटू ऍक्सलरेशन लिहिलं नेट फोर्सला, आणि त्या ऍक्सलरेशनला किती लिहिलं, G/2. सो नेट फोर्स काढताना आपण काय केलं, वेट मधून अपवर्ड फोर्सेस मायनस केले. म्हणून नेट फोर्स काढताना F इक्वल टू वेट किती आहे, mg, अपवर्ड फोर्सेस किती आहे 6 पाय इटा RV, बरोबर आहे, मायनस V डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू G. ओके. या फोर्सला काय लिहिलं आपण, मास इंटू ऍक्सलरेशन इक्वल टू, इथे काय लिहिता येणार, mg इक्वल टू इथे काय 6 पाय इटा RV मायनस V व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू G. ओके. इथे बघा, आपण ए ला काय लिहायचं आहे, G/2. इथे लिहिता काय येणार, mg/2 इक्वल टू इथे काय राहणार, mg मायनस 6 पाय इटा RV मायनस V इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू G. इथे बघा आपण काय करू, या mg मधून हा mg/2 मायनस केला तर काय राहणार, mg/2. हा mg आहे ना, यामधून mg/2 इकडे आणला, मायनस केला, इथे काय राहणार, mg/2. आणि ह्या ज्या दोन टर्म निगेटिव्ह आहेत त्यांना आपण लेफ्ट कडे घेणार, त्या का होतील पॉझिटिव्ह. ह्या दोन्ही टर्म आपण लेफ्ट कडे घेऊ, म्हणजे काय होणार, 6 पाय इटा RV मायनस व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू G इक्वल टू काय लिहिता येणार, mg/2, सॉरी प्लस. ओके. आता आपल्याला ह्या मासला पण काय लिहिता येणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आणि मासला जर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहिलं तर 6 पाय इटा RV इक्वल टू V, सॉरी प्लस V डेन्सिटी ऑफ लिक्विड जो आहे त्याला सिग्मानी दाखवला आपण G, आणि याला लिहू आपण मासला काय लिहू, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी रो इंटू G/2. ओके. ही टर्म आपण राईट कडे घेऊ, म्हणजे मायनस होणार. या टर्मला जर तुम्ही राईट कडे घेतलं तर काय लिहिता येणार, इथे काय राहणार, 6 पाय इटा RV इक्वल टू V डेन्सिटी ऑफ सॉलिड इंटू G/2 मायनस इथे काय लिहिता येणार, V डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू G. आपल्याला काय कॉमन काढता येणार, V आणि G कॉमन काढता येणार. सो इथे 6 पाय इटा RV इक्वल टू इथे VG काय काढला कॉमन, इथे काय राहिलं, डेन्सिटी ऑफ सॉलिड/2 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. पण आपलं मेन एम काय आहे, V काढणे. ओके. V काढताना पहा काय करणार आपण, सो 6 पाय इटा RV इक्वल टू व्हॉल्यूम, तो स्पियर आहे,
मग स्पिअरचं व्हॉल्यूम काय असणार 4/3 पाय आर क्यूब. इथे 4/3 पाय आर क्यूब इंटू हा जी मी इकडे लिहितो तर याला मी काय करतो बघा रो -2 सिग्मा अपॉन 2 बरोबर आहे. रो -2 सिग्मा अपॉन 2 आणि हा जी मी लिहिला इकडे ठीक आहे ना. आता पहा आपण काय करू शकतो इथे हा 2 आणि इथे जर डिवाइड केलं इथे किती येणार 2 आणि हा 2 आणि इथे डिवाइड केलं इथे किती येणार 3 आणि आपलं एम काय आहे व्ही काढणे. पाय आणि पाय काय होणार कॅन्सल आर आणि हा स्क्वेअर होईल इथे ओके आणि आता राहिला व्ही. सो व्ही बरोबर काय राहणार इथे कॅन्सल झाले. हा 3 इकडे घेतला तर काय होणार 9 1/9 इथे काय राहिला आर स्क्वेअर खाली काय इटा हा जी इकडे घेऊन टाका इथे काय येणार रो -2 टाइम्स सिग्मा म्हणजे हेच बरोबर आहे. परत ते जे आपण शॉर्टकट मारला होता तो फेल झाला. समजलं का. सो दिस द व्हेलॉसिटी. म्हणून मी नेहमी बेसिकवर लक्ष देत असतो. पण कधी कधी तुमच्यामधून येतात कधी कधी मलाही असं वाटतं ते शॉर्टकट येतील पण माझं ते शॉर्टकटवर भरोसाच नसतो कारण की ते कधी प्रॉब्लेम क्रिएट करतील काही सांग. किती नंबर आहे 31. मला सुरुवातीला विद्यार्थी म्हणा सर एवढं करायची गरज नाही पटकन तो होते एवढं करायची गरज नाही पटकन तो होते पण त्या पटकन मध्ये ना काहीतरीच होऊन जाते. चला आता तर तुम्हाला असं वाटतं लक्षात काय ठेवायचं आहे लक्षात काय ठेवायचं आहे बॉडी ज्या वेळेस खाली येत आहे तुम्हाला काय करायचं आहे नेट फोर्स. नेट फोर्स कसा काढणार किती फोर्सेस आहेत 3. एक त्या बॉडीचं वेट आणि दुसरा अपवर्ड डायरेक्शनने 2 फोर्स. एक आहे अपथ्रस्ट जो कशामुळे ऍक्ट झाला लिक्विडमुळे लिक्विडच्या डेन्सिटीमुळे. दुसरा आहे विस्कस फोर्स तो कशामुळे ऍक्ट झाला लिक्विडच्या विस्कॉसिटीमुळे बरोबर आहे. पण डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स नेट फोर्स काढताना डाऊनवर्ड मधून अपवर्ड मायनस केले तो झाला नेट फोर्स. त्या नेट फोर्सला काय लिहायचं मास इंटू ऍक्सेलरेशन आणि ते ऍक्सेलरेशन किती घ्यायचं g/2 घ्यायचं. मग पुढे सोडवत न्यायचं जे मिळेल ते मिळेल आन्सर. समजलं का. मेन पॉइंट मेन जे प्रॉब्लेम आहे ना या 2 स्टेप मध्येच आहे. मेन जो कॉन्सेप्ट आहे ह्या 2 स्टेप मध्ये आहे बरोबर आहे. बाकी बस मॅथमॅटिकल रिअरेंजमेंट आहे. ओके क्लिअर पॉइंट. चला बरंच झालं आपण सोडून पाहिलं याला. पण तुम्हाला सांगतो फिजिक्स तेव्हा जमेल जेवढे तो आपलं डिस्कशन क्लासमध्ये होईल मल्टिपल चॉईसवर तेवढे तुमचे पॉईंट क्लिअर होत जाते. चला 35 पर्यंत समज में आहे तुला समजत आहे यस 34. हा क्वेश्चन नंबर 34 हा खूप चांगला क्वेश्चन आहे. पहा लक्षात आहे इकडे इकडे पहा इकडे लक्ष द्यायचं. तुम्ही इमॅजिन करा की एक लिक्विड टँक आहे इकडे लक्ष माझ्याकडे नाही तर मग हे काही समजणारच नाही काय चालू आहे. एक लिक्विड टँक आहे खूप उंच टँक आहे किंवा खूप खोल आहे असा विचार केला तरी चालेल. त्यामध्ये कुठलं तरी लिक्विड आहे पण विस्कोसिटी जास्त असलेलं लिक्विड. वॉटर घेतलं तरी चालेल कुठल्याही लिक्विडला विस्कोसिटी कमी अधिक प्रमाणात असतेच असते. त्या लिक्विडमध्ये आपण एक स्पिअर टाकला जोपर्यंत तो लिक्विडच्या सरफेसला टच करणार नाही तोपर्यंत त्याचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं असेल. जसा तो लिक्विडच्या आतमध्ये जाणार वेटला 2 फोर्सेस जे अपवर्ड डायरेक्शनने आहेत विस्कस फोर्स आणि अपथ्रस्ट ते अपोज करतील. अपोज केल्यामुळे नेट फोर्स कमी कमी होत जाणार. एक पॉइंट असा येणार की अपवर्ड फोर्सेस आणि वेट बॅलन्स इच अदर नेट फोर्स काय होणार 0. नेट फोर्स जर 0 झाला तर फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स 0 तर ऍक्सेलरेशन सुद्धा 0 झालं. ऍक्सेलरेशन 0 झालं याचा अर्थ व्हेलॉसिटी वाढणारी नाही कमी होणार नाही. व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट. त्यावेळेस तो पार्टिकल जो आहे तो सारख्या स्पीडने धावेल बरोबर आहे. म्हणून जेव्हा तो एंटर झाला तेव्हा त्याला स्पीड चांगला होता. जसा तो खाली एंटर झाला स्पीड बरोबर आहे वाढत गेला पण एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर स्पीड वाढणार नाही बरोबर आहे. म्हणून आपल्याला स्पीड आणि टाइम किंवा स्पीड आणि डिस्टन्स यांच्यामधला ग्राफ काढायचा आहे. मी पहिले इथे काढतो स्पीड आणि मी तर अजून क्वेश्चन नाही वाचला फक्त मी बोलत आहे तुमच्यासोबत ठीक आहे.
तर स्पीड आणि डिस्टन्स यांच्यामधला आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर पहा, इथे या ॲक्सिसवर तुम्ही डिस्टन्स घेतलं तरी सेम सिच्युएशन आहे आणि ॲक्सिसवर तुम्ही टाइम घेतला तरी, तुम्ही याला डिस्टन्स अपॉन टाइम नका घेऊ, डिस्टन्स किंवा टाइम. ओके. तर अगदी सुरुवातीला आणि इथे आपल्याला काय काढायचं आहे, वेलॉसिटी. तर टर्मिनल व्हेलॉसिटी कोणती व्हेलॉसिटी असते, जी व्हेलॉसिटी काय राहते, कॉन्स्टंट असते, त्या व्हेलॉसिटीला काय म्हणतात, टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके. तर डिस्टन्स जसं वाढत जाते तशी व्हेलॉसिटी काय होत जाणार. तुम्ही काय करायला, तो वरून आलेला स्पिअर नका कन्सिडर करू. तुम्ही असं इमॅजिन करा की लिक्विड आहे आणि त्या लिक्विडच्या वर तुम्ही जस्ट स्पिअर धरला, सोडून दिला लिक्विडच्या जस्ट वर. कारण की वरून सोडून दिला तर सिच्युएशन वेगळी येणार, लिक्विडच्या सरफेसवरून सोडून दिला तर वेगळी येणार. लिक्विडच्या सरफेसवरून तुम्ही तो स्पिअर सोडून दिला तर अगदी सोडून दिला त्यावेळेस व्हेलॉसिटी किती, 0. हाती होताना तुमच्या लिक्विड आणि हाती आणि सोडून दिला, अगदी सुरुवातीला व्हेलॉसिटी किती, 0. सो व्हेलॉसिटी गो ऑन इन्क्रीजिंग अँड देन रिमेन कॉन्स्टंट. बरोबर आहे. अगदी सुरुवातीची जेव्हा डिस्टन्स 0 किंवा टाइम 0 त्यावेळेची व्हेलॉसिटी 0. नंतर ती व्हेलॉसिटी काय होत जाणार, वाढत वाढत जाणार. एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर, हा पॉईंट काय असेल, ज्या पॉईंटला अपवर्ड आणि डाऊनवर्ड प्रोसेस बॅलन्स झाले त्यानंतर व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट. अशा तऱ्हेचा कर्व तो येणार आहे जवळपास. बरोबर आहे. आणि ही जी व्हेलॉसिटी आहे ही कोणती व्हेलॉसिटी झाली, टर्मिनल व्हेलॉसिटी. बरोबर. असा कर्व येणार. विथ डिस्टन्स घेतलं तरी तेच येणार, विथ टाइम घेतलं तरी तेच येणार, पण व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील. डिस्टन्सची व्हॅल्यू वेगळी असेल आणि टाइमची व्हॅल्यू वेगळी असेल. कळलं का. असा कर्व जो आहे, कोणता कर्व आहे असा, हा आहे, असायला पाहिजे होता. आता बघा काय म्हटलं, लीड शॉट, शॉट म्हणजे बॉल, लीड शॉट ऑफ 1 मिलीमीटर डायमीटर फॉल्स थ्रू ए लॉंग कॉलम ऑफ ग्लिसरीन. ग्लिसरीन मधून तो खाली पडत आहे. द व्हॅरिएशन ऑफ इट्स व्हेलॉसिटी व्ही विथ डिस्टन्स कव्हर्ड इज रिप्रेझेंटेड बाय व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स यांच्यामधला ग्राफ. डिस्टन्स 0 तर व्हेलॉसिटी 0. तसं डिस्टन्स वाढत गेलं, व्हेलॉसिटी वाढत वाढत गेली, देन इट रिमेन कॉन्स्टंट. ही आणि हे ग्राफ तुमच्यासोबत बोलले पाहिजेत. या पॉइंटला काय झालं असणार, इथून व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे इथे ऍक्सलरेशन 0, ऍक्सलरेशन 0 म्हणजे फोर्स 0, फोर्स 0 म्हणजे अपवर्ड प्रोसेस आणि डाऊनवर्ड प्रोसेस बॅलन्स इच अदर, असं सगळं समजलं पाहिजे. मग ग्राफ पाहून राहिले फक्त रेषा पाहून राहिले असं नाहीये. या पॉइंटला काय असेल, या अगोदरच्या पॉइंटला सांगा, वेट जास्त की अपवर्ड प्रोसेस जास्त की डाऊनवर्ड प्रोसेस जास्त. वेट डाऊनवर्ड जास्त असेल ना, कारण की अपवर्ड प्रोसेस तर कधीच जास्त नाही होत. अपवर्ड प्रोसेस जास्त झाली असते तर बॉल खाली नाही येता वर गेला असता. इथे वेट जास्त असेल आणि डाऊनवर्ड, बरोबर आहे, अपवर्ड प्रोसेस कमी असतील. इथे अपवर्ड आणि डाऊनवर्ड प्रोसेस बॅलन्स झाले, पुढे सुद्धा ते बॅलन्सच आहेत. बरोबर आहे. म्हणून अगोदरच्या पॉइंटला कोणते प्रोसेस जास्त आहेत, वेट जास्त आहेत आणि अपवर्ड प्रोसेस कमी आहेत. या पॉइंटला वेट आणि अपवर्ड प्रोसेस सारखे आहेत, याही पॉइंटला वेट आणि अपवर्ड प्रोसेस सारखे आहेत. कदाचित पुढच्या वेळेस तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील, एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला सांगा कोणता फोर्स जास्त कुठला फोर्स कमी. कळलं का. आणि या पॉइंटला फक्त वेटच आहे, कारण लिक्विडच्या बाहेर आहे, फक्त वेट आहे, बाकी प्रोसेस एंटरच नाही झाला अजून लिक्विड मध्ये. एंटर झाल्यानंतर कुठे अपवर्ड प्रोसेस राहतील, इकडे राहतील अपवर्ड. कोणता फोर्स कॉन्स्टंट आहे, 3 फोर्सेस पैकी mg कॉन्स्टंट आहे. कोणते बदलतात, नाही एकच बदलतो, अपथ्रस्ट कॉन्स्टंट आहे, व्ही डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी. वेटही कॉन्स्टंट आहे mg, एकच फोर्स बदलतो, कोणता, विस्कस फोर्स. कारण तो कशावर डिपेंड आहे, व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. व्हेलॉसिटी बदलते तर विस्कस फोर्स बदलतो. वाढत जातो की कमी होत जातो, व्हेलॉसिटी बदलते ना, व्हेलॉसिटी वाढत जाते त्यामुळे विस्कस फोर्स वाढत जातो. म्हणून 3 फोर्सेस पैकी 2 फोर्सेस आहेत कॉन्स्टंट, एकच फोर्स फक्त बदलतो, कुठला. अरे समजून आलं का माझं बोलणं. हे समजण्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर जे काही आपण आतापर्यंत डिस्कशन केलं ते असेल, काय लिक्विड आहे त्यामधून तो लीड स्पिअर खाली जात आहे, त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. समजत आहे. आणखी पुढे सांगा काही प्रॉब्लेम असेल. ओके. पहा क्वेश्चन नंबर 37. नाही तो तर तिकडे टाकलेला आहे, तो तुम्ही पर्सनली विचारून घ्याल, तो नाही आहे पीडीएफ नाहीच आहे. 30 कोणता, 36. ओके 36 घेता येईल. पहा क्वेश्चन नंबर 36. आपण तुम्हाला असा म्हणजे काय म्हणून आपण लॉजिकली याचं तुम्हाला उत्तर देता येईल, सोल्युशन्सकडे काही जास्त जायची गरज नाही.
पहा लक्ष द्या काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 36 मध्ये. अ स्मॉल आयर्न स्पिअर इज ड्रॉप फ्रॉम ए ग्रेट हाईट. विचार करा, खूप उंचावरून एक स्मॉल स्पिअर ड्रॉप केला. लक्ष इकडे, सिच्युएशन तर क्रिएट झाली पाहिजे डोळ्यासमोर. ड्रॉप फ्रॉम ए ग्रेट हाईट, इट अटेन्स इट्स टर्मिनल व्हेलॉसिटी आफ्टर फॉलिंग थ्रू 32 मीटर. वरून सोडून दिला बॉल, बरोबर आहे, खूप उंचावरून. आणि ज्यावेळेस या बॉलने किती अंतर कव्हर केलं, 32 मीटर. इथे जी व्हेलॉसिटी मिळाली ती कोणती व्हेलॉसिटी आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी आहे. इथून सोडून दिला, इथे इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार, 0. इथे जी आहे ती काय झाली, टर्मिनल व्हेलॉसिटी झाली. बरोबर आहे. देन इट कव्हर्स रेस्ट ऑफ द पाथ विथ टर्मिनल व्हेलॉसिटी. नंतर त्याने काय केलं, नंतरचा जो बघा इथून इथे व्हेलॉसिटी 0 आहे आणि हा एअर मधून सोडून दिला. एअर याच्यावर काय एक्झर्ट करणार, ऑपथ्रस्ट आणि विस्कस फोर्स. बरोबर आहे. त्यामुळे इथपर्यंत काय झालं, ते बॅलन्स इच अदर वेट अँड अपवर्ड प्रोसेस बॅलन्स झाले असतील. इथे त्या बॉलला काय मिळाली, टर्मिनल व्हेलॉसिटी मिळाली. नंतरचा जर्नी त्या बॉलला कॉन्स्टंट स्पीडनी कव्हर करावं लागणार. बरोबर आहे. आणि हा बॉल इथपर्यंत आला, परत त्या बॉलने किती अंतर कव्हर केलं, 32 मीटर. ओके. आणि तुम्हाला काय विचारलं, वर्क डन बाय द एअर फ्रिक्शन ड्युरिंग सबसिक्वेंट 32 मीटर फॉल इज W2. पहिल्या वेळेस वर्क डन बाय द एअर फ्रिक्शन. तुम्ही ज्यावेळेस मोटरसायकल चालवता, ते एअर जे आहे त्याच्या अगेन्स्ट काय करता, वर्क करता. तुम्ही जे सायकल चालवता, एअर तुम्हाला, तुम्ही सायकलला पुढे पुश करता, एअर तुम्हाला मागे पुश करते. म्हणजे तुम्ही एअरच्या अगेन्स्ट काय करता, वर्क करता. मग सायकल चालवताना वर्क करता. तर हा ज्यावेळेस बॉल आला असेल, इथे काय झालं असणार, वर्डन. तर पहिल्या केसमध्ये वर्डन किती झालं, W1. दुसऱ्या केसमध्ये वर्डन किती झालं, W2. तुम्हाला जस्ट सांगायचं W1 जास्त आहे की W2 जास्त. तसं नाही. तसं नाही. पहिले तर एक लक्षात घ्यायचं, एक मी तुम्हाला साधं प्रिन्सिपल सांगतो. मला सांगा, वर्डन केव्हा जास्त होईल, म्हणजे जेव्हा वर्क होते. इमॅजिन करा थोडं, जेव्हा वर्क होते. समजा मी तुम्हाला म्हटलं की हा टेबल लोटायचा आहे. टेबल लोट, लक्षात आहे इकडे, टेबल लोटायचं. मी यावर काय एक्झर्ट केला, फोर्स. हा टेबल माझ्या हातावर उलट्या डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करता. बरोबर आहे. मग हा झाला, मी जो अप्लाय केला तो झाला अप्लाइड फोर्स, आणि टेबल जो माझ्या हातावर फोर्स एक्झर्ट करायचा तो झाला अपोजिंग फोर्स. म्हणजे दोन फोर्स असतात कुठल्याही वर्डन मध्ये, एक असतो अप्लाइड फोर्स आणि दुसरा असतो अपोजिंग फोर्स. बरोबर आहे. आणि अपोजिंग फोर्स जेवढा जास्त, वर्क तेवढं जास्त करावं लागतं. तुम्हाला म्हटलं एक थर्मोकॉलचा पुठ्ठा पडलेला आणि लोटा, तुम्ही खूप पैलवान आहे बिलकुल आणि तुम्ही ते लोटून राहिले, वर्क होणार का, नाही, अपोजच करत नाहीये. थर्मोकॉलचा पुठ्ठा अपोज करणार आहे का. तुम्हाला म्हटलं एक लोखंडाचा ब्लॉक पडलेला आहे, तो लोटा, तर काय करावं लागणार, जास्त. ज्यावेळेस अपोजिंग फोर्स जास्त असतो त्यावेळेस वर्डन सुद्धा जास्त असते. अपोजिंग फोर्स जास्त तर वर्डन जास्त. मला सांगा आता अपोजिंग फोर्स कुठे जास्त आहे. इथे नेट फोर्स काय झाला, इथे नेट फोर्स काय झाला, हा, इथे नेट फोर्स 0 झाला. याचा अर्थ ऐका बरोबर, इथे नंतरची सिच्युएशन आणि अगोदरची सिच्युएशन इकडे पहा. इथे वेट जे आहे तो झाला अप्लाइड फोर्स, आणि इथे जे दोन फोर्सेस आहेत ते काय झाले, अपोजिंग फोर्सेस. कोणते जास्त आहेत, अप्लाइड जास्त की अपोजिंग जास्त. हा बॉल खाली सोडून दिला, बरोबर सिच्युएशनला बरोबर विचार करा. हा बॉल खाली सोडून दिला आणि हा खाली येत आहे, खाली येत आहे म्हणजे तो झाला अप्लाइड फोर्स. त्याला अपोज करणारे हे जे दोन आहेत कोणते, विस्कस ड्रॅग आणि अपथ्रस्ट, हे काय झाले अपोजिंग फोर्स. इथे अप्लाइड फोर्स जास्त आहे की अपोजिंग फोर्स जास्त, अप्लाइड फोर्स जास्त आहे म्हणून तो खाली येत आहे, स्पीड वाढत आहे. इथे काय झालं, टर्मिनल व्हेलॉसिटी मिळाली. टर्मिनल व्हेलॉसिटी मिळाली याचा अर्थ अप्लाइड फोर्स आणि अपोजिंग फोर्स दे बॅलन्स इच अदर. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस जेवढा अप्लाइड फोर्स असेल, अपोजिंग फोर्स जर तेवढाच असेल तर तिथे वर्डन मॅक्सिमम असते. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये शिकायला मिळेल. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस झाल्या का. तर रिव्हर्सिबल प्रोसेस जी असते त्यामध्ये जेवढा अप्लाइड फोर्स असतो तेवढाच अपोजिंग फोर्स असतो, तिथे वर्डन जास्त होते. तुम्ही असा विचार करा की एक भला मोठा दगड आहे आणि तुम्हाला तो लोटायचा आहे, तुम्ही त्याला अगदी हळूहळू हळूहळू लोटून राहिले, तुम्ही खूप ताकद लावा लागून राहिली, त्यावेळेस तो थोडा थोडा पुढे सरकत आहे. इमॅजिन करता का तुम्ही, हा एक दगड आहे, हे ग्राउंड आहे आणि एवढा स्मूथ नाही आहे की धावायला लागेल, तुम्ही याला लोटून राहिले, बिलकुल एक एक पाऊल तुम्ही त्याला लोटून राहिले, तुम्ही खूप फोर्स एक्झर्ट करून राहिले. तुमचा जेवढा अप्लाइड फोर्स आहे, हा दगडही तुमच्यावर तेवढाच फोर्स एक्झर्ट करून राहिला, तर तुमचा फोर्स किंचित जास्त आहे. त्यावेळेस तुम्हाला खूप सारं वर्क करावं लागेल याला लोटण्यासाठी. पण तुम्हाला म्हटलं हा थर्माकॉलचा बॉल लोटा, मी त्याला ढकलत सहज नाही,
बरोबर आहे, तिथे वर्डन कमी होईल. वर्क केव्हा जास्त होणार? जेव्हा अपोजिंग फोर्स जास्त असेल. मग कोणत्या केसमध्ये अपोजिंग फोर्स जास्त आहे सांगा? सेकंड केसमध्ये अपोजिंग फोर्स जास्त आहे. पहिल्या केसमध्ये अपोजिंग फोर्स कमी आहे, म्हणजे सेकंड केसमध्ये वर्डन जास्त होणार आणि पहिल्या केसमध्ये वर्डन कमी होणार. मग सेकंड केसमधलं जास्त आणि पहिल्या केसमधलं कमी, असं. ह्याला उलट पण लिहिता येते. सो W1 काय असणार? जास्त, W1 कमी आणि W2 जास्त. कुठे आहे पहा? कोणता आहे? बी. समजलं का? अरे समजलं का? काय काय प्रिन्सिपल वापरलं? वर्डन केव्हा जास्त होणार? अपोजिंग फोर्स जास्त असते. जेवढा अपोजिंग फोर्स जास्त तेवढं वर्डन जास्त. बरोबर आहे. सर्वात जास्त वर्डन केव्हा होणार? जेव्हा अपोजिंग फोर्स आणि अप्लाइड फोर्स जवळपास सारखे, फक्त अप्लाइड फोर्स अपोजिंग फोर्स पेक्षा थोडासा जास्त, कारण वर्क तर व्हायला पाहिजे, नाही निगेटिव्ह वर्क होणार. पॉईंट क्लिअर झाला का? हे आलेलं आहे रिव्हर्सिबल प्रोसेस पासून. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल, थर्मोडायनामिक्समध्ये फिजिक्समध्ये थोडा बहुत प्रमाणात शिकायला मिळेल. समजलं? मग इथे एक एक कॉन्सेप्ट डेव्हलप होऊन राहिला आपला. वर्डन जास्त केव्हा असेल? जेव्हा अप्लाइड फोर्स आणि अपोजिंग सारखे असतील तर वर्डन जास्त असेल. आणि जर अपोजिंग फोर्स कमीच असेल, फारसं वर्क होणार नाही. तुम्हाला एक्झाम्पल सांगलं, मुरमुऱ्याचं पोतं ओढायचं आहे, काही वर्क नाही होणार, अपोजिंग फोर्सच कमी आहे. बरोबर आहे. आणि तांदूळाने ज्वारीने भरलेलं पोतं ओढायचं आहे, कदाचित ओढलंही जाणार नाही, कारण अपोजिंग फोर्स जास्त आहे, वर्डन सुद्धा जास्त. जेव्हा अपोजिंग फोर्स जास्त तेव्हाच वर्डन जास्त. समझ में आई बात? हेलो, बात समझ में आई क्या? तो वर्डन इज मैक्सिमम व्हेन अपोजिंग फोर्स इज लार्ज. इज दैट क्लियर? ओके. चला जाऊ आता आपल्या पेपरकडे. अरे तुरे काही नाही, वाचायला मिळते. फॉन्ट साईज थोडी वेगळी आहे इथे. हा फॉन्ट कदाचित तिथे नसेल, त्यामुळे सांगा. पहिल्या 5 मध्ये सांगा. संडेला झालेला पेपर आहे हा. पहिल्या 5 मधल्या डिफिकल्टीज सांगा. पहिल्या 5 क्वेश्चन मध्ये एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. 5 to 10? यस. कोणी विचारलं? 6 नंबर. चला ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. लक्ष इकडे, पूर्ण लक्ष. तुम्ही एक माझी वॉर्निंग आहे आणि प्रेमाने सांगते तुम्हाला. तुम्हाला जर वाटत असेल की म्हणजे पिरियड चालू आणि तुम्ही बोलून राहिले आणि तुम्ही काही करून दाखवाल लाईफमध्ये आणि 11वी 12वी, ते पॉसिबल नाही. मी ज्यांना म्हणजे चांगलं स्कोअर करणारे पूर्व ज्यावेळेस विद्यार्थी म्हणा डोळ्यासमोर येतात, त्यावेळेस त्यांचा क्लासमधलं बिहेवियर सगळ्यात मोठा पॉईंट असतो, सगळ्यात मोठा. किती अभ्यास करा तुम्ही घरी, तुमचं जर क्लासमधलं बिहेवियर त्या शिकण्यासाठी जे पाहिजे ते नसेल, काही उपयोग नाही. है ना? तुम्ही नाटक करून राहिले, तुम्ही प्रिटेंड करून राहिले फक्त. पुन्हा ठीक आहे, कोणालाही असं काही एकदम सिरियस नसते राहावं असं वाटत, लगेच ना थोडं आपल्या पॉईंटकडे आलं की ते सोडून दिलं पाहिजे, महत्वाच्या पॉईंटवर लक्ष दिलं पाहिजे. घरी पण असंच आहे. तर द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ ए सॅटेलाइट, 6 नंबर ना? ओके. सॅटेलाइट म्हटलं की कुठल्या चॅप्टर मधलं आहे? ग्रॅव्हिटेशन मधलं आहे. The critical velocity of a satellite of mass 100 kg is 20 km/h. What is given? Critical velocity. Critical velocity समजते? क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हटलं की फक्त फॉर्म्युला नाही आला पाहिजे. मयंक लक्ष द्या इकडे. इमॅजिन काय करायचं की सेंटरला अर्थ आहे, अर्थच्या भोवती हा सॅटेलाइट फिरत आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, आणि सॅटेलाइट जेव्हा अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल त्याची जेवढी व्हेलॉसिटी असते दॅट इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. पहिले हे वर्डिंग आणि ही सिच्युएशन डोळ्यासमोर आली पाहिजे. नंतर कुठे क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला VC = अंडर रूट मध्ये
GM अपॉन आर. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हटल्यानंतर एवढा पॉईंट क्लिअर पाहिजे, नाही तर क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल CRIT आहे, काही अर्थ नाही आहे. समजलं का? व्हेन सॅटेलाइट मूव्ज विथ क्रिटिकल व्हेलॉसिटी इट मूव्ज इन सर्क्युलर पाथ. बरोबर आहे, सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे. इथपर्यंतचे जे अंतर आहे हे काय आहे? रेडियस ऑफ अर्थ. आणि हे जे आहे ते हाईट ऑफ सॅटेलाइट. त्यामुळे ज्याला आपण स्मॉल आर लिहिलं तर स्मॉल आर किती आहे? R+H. एवढं क्लिअर झालं पाहिजे डोक्यात. इज दॅट क्लिअर? एक सिच्युएशन आणि दुसरा फॉर्म्युला. ओके. आणि हे क्लिअर झाल्यानंतर कुठे तुम्ही पुढे वाचाल तेवढं सेन्स होईल. क्रिटिकल व्हेलॉसिटी दिलेली आहे 20 km/h. km/h मध्ये दिलेली आहे, SI युनिट नाही. नेहमी आपण km/h काय करत असतो? मीटर/सेकंड. व्हॉट इज द ट्रिक टू कन्वर्ट किलोमीटर? 5/18. त्याला जर 5/18 ने मल्टिप्लाय केलं तर km/h काय होतील? मीटर/सेकंड. चला हा पॉईंट क्लिअर झाला, पण ते करायचं काम पडेलच असं नाही. ओके. तर द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ अनदर सॅटेलाइट, दुसरा सॅटेलाइट आणि त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी किती आहे? 200 kg. बरोबर आहे. मास, पहिल्याचा मास किती आहे? 100 kg. दुसऱ्याचा मास किती आहे? 200 kg. बरोबर आहे. इन सेम ऑर्बिट, त्याच ऑर्बिटमध्ये आहेत. मला सांगा क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये आताच लिहिला होता आपण VC = GM अपॉन आर. इथे सॅटेलाइटच्या मासचा काही रोल आला का? देयर इज नो रोल ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. इथे जे मास आहे ते कोणाचं मास आहे? ऑर्थचं मास आहे. बरोबर आहे. आणि एकाच ऑर्बिटमध्ये आहेत. एकाच ऑर्बिटमध्ये जर दोन सॅटेलाइट असतील, इथे एक मोठा आहे आणि दुसरा लहान आहे, किती काही असतील, बरोबर आहे, तरी ना तर अर्थचं मास बदलेल ना तर डिस्टन्स बदलेल. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी रिमेन सेम. समजलं का? म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड नसते. क्रिटिकल व्हेलॉसिटी कशावर डिपेंड असते? कोणत्या प्लॅनेट भोवती फिरते, बरोबर आहे, त्या प्लॅनेटचं मास, त्या प्लॅनेटची रेडियस आणि हाईट किंवा हे अंतर त्यावर डिपेंड असते. एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर स्मॉल आर सेम आहे, स्मॉल आर सेम आहे, मास ऑफ अर्थ एकच आहे, जी पण कॉन्स्टंट असतो. आरच जर सेम आहे तर क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा सेम राहील. इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटच्या मासचा काही रोलच नाही. लहान लहान गोष्टी आपण क्लिअर असायला पाहिजे. सो इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. 10 पर्यंत सांगा. चला 15 पर्यंत. 15 पर्यंत काही प्रॉब्लेम? 12 नंबर. क्वेश्चन नंबर 12. अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. लक्ष द्या, इकडे पहा. पाठ केलेली नसते कुठली गोष्ट ना, आपण डोळ्यासमोर घेतलेल्या असतात. अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. डायग्राम पहा. हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. हा झाला सर्कलचा सेंटर. रेडियस वेक्टर सेंटर पासून दूर, हा झाला रेडियस वेक्टर. आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन सेंटरकडे जाणार, हा हे झालं रेडियस वेक्टर आणि हे झालं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. यांच्यामधला अँगल एक इकडे आहे आणि एक इकडे आहे. हा अँगल किती असणार? 180 डिग्री किंवा पाय रेडियन्स. द अँगल इज 180 डिग्री और पाय रेडियन. पाय रेडियन्स. मला सांगा व्हॉट इज द अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल, रेडियस वेक्टर तिकडेच आहे, सेंट्रिफ्युगल तिकडेच आहे. जे दोन एकाच डायरेक्शन आहे त्यांच्यामधला अँगल 0. बरोबर आहे. व्हॉट इज द अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी? 90 डिग्री. हा रेडियस वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी इकडे असणार. समजलं का? लक्षात आलं? सांगा पुढे 20 पर्यंत. उगाच टाइम खर्च करण्यात करते. पहिले तर घरी वाचलेलं पाहिजे. जाऊ द्या, मी एकच गोष्ट 100 वेळा सांगतो, तुम्हाला काही फरक नाही पडत. तुम्हाला एक सांगून ठेवतो रे हो, तुम्हाला तुमच्या मी किती टेस्ट घेतल्या, मी काय कोणी, तुम्ही किती सोडवल्या, ऐका बरोबर. टेस्ट झाल्यानंतर जर तुम्ही त्यावर विचार करत नसाल की किती क्वेश्चन बरोबर आले, किती चुकले तर काय चुकले, कोणत्या कारणामुळे चुकले, तरच तुम्हाला त्या टेस्टचा उपयोग, नाहीतर मग सगळा टाइमपास. सांगा 25 पर्यंत असेल तर सांगा, नाही सोडून देऊ आपण. नाही आहे 30 पर्यंत. 28.
पहा क्वेश्चन नंबर 28. पहा लक्ष द्या. 28 नंबर विजिबल आहे, दिसतो ना बोर्डवरचा. पहा 28. अ रिंग ऑफ मास 10 kg. रिंग वगैरे कोणत्या चॅप्टर मध्ये आल्या होत्या? रोटेशनल मोशन. एक रिंग आहे, रिंगचा मास किती आहे? 10 kg. ओके. अँड डायमीटर 0.4 मीटर. डायमीटर 0.4 मीटर, तर रेडियस 0.2 मीटर. इज रोटेट अबाउट इट्स ऍक्सिस. आता पहा एक मिनिट, इट्स ऍक्सिस म्हटलेलं आहे. रिंगला तर वेगवेगळे ऍक्सिस असू शकतात, अबाउट डायमीटर रोटेट. पण जर का ऍक्सिसचं डिस्क्रिप्शन दिलं नसेल तर दॅट इज नॅचरल ऍक्सिस. रिंग नॅचरल ऍक्सिस कोणता असेल रिंगचा? रिंग अशी सोडून द्या, ती फिरली पाहिजे. ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, दॅट इज नॅचरल ऍक्सिस. नाही तर रिंग तर खूप वेगवेगळ्या तऱ्हेने फिरवता येते. समजलं का? ऍक्सिसचं माझं बोलणं समजून राहिलं? ऍक्सिस खूप सारे पॉसिबल आहेत, ऍक्सिस सांगायला पाहिजे. जर का ऍक्सिस सांगितलेला नसेल तर तो त्या बॉडीचा नॅचरल ऍक्सिस कन्सिडर करायचा. नॅचरल ऍक्सिस म्हणजे ज्या ऍक्सिसच्या भोवती बॉडी फिरू शकेल, दॅट इज नॅचरल ऍक्सिस. सहज फिरते, बरोबर आहे. इट मेक्स 21 रिव्होल्यूशन पर मिनिट. व्हॉट इज दिस? 2100 रिव्होल्यूशन्स पर मिनिट, दॅट इज इटा RPM. देन अँग्युलर मोमेंटम विल बी. काय विचारलं तुम्हाला? अँग्युलर मोमेंटम. कोण सांगेल अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला? अँग्युलर मोमेंट, येस, व्हेरी गुड. L इक्वल टू I ओमेगा. अँग्युलर मोमेंटम L इक्वल टू I इंटू ओमेगा. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट नॅचरल ऍक्सिस कोणाला सांगता येणार? येस, mr स्क्वेअर. ओमेगा कॅन बी रिटन ॲज 2 पाय इटा. इथे काय लिहिणार तुम्ही? M इंटू R स्क्वेअर. ओमेगाला काय लिहायचं? 2 पाय इटा. ओके. आता बघा, मला सांगा मास किती आहे? 10 kg. रेडियस किती आहे? 0.2. 0.2 ला फ्रॅक्शन मध्ये सांगा. 1/5. 0.2 म्हणजे किती? 1/5. त्याचा स्क्वेअर, मग त्याचा स्क्वेअर 1/25. ओके. इंटू 2 पाय इटा किती? बघा इटा किती आहे? 2100. किती? RPM. RPM चे काय करायचे? RPS. कसे करायचे? 16 मल्टिप्लाय करायचे, 16 डिवाइड करायचं. डिवाइड. सो 2100 डिवायडेड बाय 60. 00 होणार, कॅन्सल, बरोबर आहे. सो 210/6. तुम्ही 3 ने जर डिवाइड केलं तर इथे किती येणार? 3 ने डिवाइड केलं इथे किती येणार? 2. आणि 3 ने डिवाइड केलं तर किती येणार? यस, 7. म्हणजे इथे 7 काय झाले? 70. 70/2 35. इथे तुम्हाला काय लिहिता येणार? 35. 5 ने डिवाइड करा, इथे किती येणार? 5. इथे किती येणार? 7. ओके. पायला तुम्हाला लिहिता येणार 22/7. 7 7 कॅन्सल, बरोबर आहे. तर इथे 5, इथे किती आहे? 10. इथे किती येणार? 2. आणि 2 इंटू 2 हे 22. सो 2 इंटू 2 इंटू 22, बरोबर आहे. म्हणजे किती होणार? 88. सो आन्सर इज 88 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. समजलं? आता कधी कधी काय असते, पायची व्हॅल्यू 3.14 न घेता पाय 22/7, खाली 7 वर 7, 7 7 काय होतील? कॅन्सल. मग एवढं थोडं आपलं चाललं पाहिजे डोकं. पायला काय लिहिलं आपण? माहिती आहे ना? पाय 22/7, खाली 7 आला, वर 7 आला, 7 कॅन्सल. कॅल्क्युलेशन आणखी सोपी होऊन जाते. इज दॅट क्लिअर? ओके. सांगा 30 पर्यंत काही प्रॉब्लेम? 35 पर्यंत? 34 पहा. ऑसिलेशन मधलं असं पेंडुलम आहे तर. ओके, पहा इकडे. अ सिंपल पेंडुलम इज ऑफ लेंथ L. सिंपल पेंडुलम आहे, लेंथ किती आहे? L. एक काम करा, तुम्ही ना मन जरा ओतनं शिका अभ्यासात. नाही तर काय होणार माहिती? मला तर असं वाटतंय की आता रिझल्ट लागला जेईचा, त्या एका विद्यार्थ्याने किती चांगला स्कोर केला, बाकी त्याच वर्गात होते. पण तुम्हाला सांगतो, तो कुठल्याही कोपऱ्यात बसलेला असू द्या, त्याची मी नजर पाहिली, मला अगोदरपासून माहिती होतं त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तुमच्यापैकी कोणाचे कसे येणार आहे याचं कमी अधिक गेसिंग
आलंच आहे, पण तुमच्या सवया कशा बदलतात त्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड आहे. सुरुवातीला ना त्याचंही काही मन नव्हतं लागत खास, आणि नंतर ना थोडं बोलून हे करून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते काय माहिती आहे का, इंटरॅक्शन. मी असं पाहिलं नाही की एखादा स्टुडंट आहे आणि तो इंटरॅक्टिव्ह नव्हता आणि तरी त्याचा रिझल्ट आला. हे रेअरली होणार. रिझल्ट कोणाचे चांगले येतील, जे इंटरॅक्टिव्ह असते. इंटरॅक्टिव्ह म्हणजे अरे काही विचारत राहतील, बोलत राहतील, हे सांगा ते सांगा, हे कसं करायचं ते, डेफिनेटली त्यांचे रिझल्ट खूप चांगले असतील. आणि दुसरं वर्गातलं कॉन्सन्ट्रेशन आहे ना, तसं कॉन्सन्ट्रेट. आणि कसं आहे माहिती आहे का, आम्ही पण यामधून गेलेलं आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी असणं हे एकदम नॅचरल आहे, बरोबर आहे. आणि नॅचरल म्हणजे जसे प्राणी वागतात तसं, बरोबर आहे. पण ना आपल्याला थोडंसं इम्प्रूव्ह करावं लागणार ना. असं नाही होणार की बसूनच राहिले फक्त कसं तरीच. ठीक आहे, तर इथे जरा फोकस करण्याचा प्रयत्न. पहा, लक्ष द्या काय. आणि परत एक गोष्ट की सगळ्यात महत्वाचं असते प्रॉब्लेम चांगल्या तऱ्हेने समजलं पाहिजे. पहा काय म्हटलेलं आहे, अ सिम्पल पेंडुलम इज ऑफ लेंथ एल, इट इज डिस्प्लेस्ड सो दॅट इट्स लेंथ बिकम्स हॉरिझॉन्टल. आलं का डोळ्यासमोर? म्हणजे हा सिंपल पेंडुलम आहे, नाही आहे, पेन आहे, पण हा सिंपल पेंडुलम आहे. ठीक आहे, ही झाली याची लेन. इथे काय बांधलेलं आहे, बॉब आहे ना, दिसतो ना, हेवी बॉब. हा काय आहे, दोरा. ठीक आहे, इथे बॉब. याला काय केलं, हॉरिझॉन्टल केलं आणि इथून सोडून दिलं. इकडे पहा, मला सांगा, हा इथे आहे तर याची हाईट आपण इथे 0 घेतो. हाईट 0 तर पोटेन्शियल एनर्जी 0. जसं याला असं करणार तर या लेवल पासून उंच चालला. उंच चालला म्हणजे याचे डेव्हलप होऊन राहिला. याचे डेव्हलप होऊन राहिला म्हणजे हाईट वाढून राहिली. हाईट वाढून राहिली म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढून राहिली. जसं याला हॉरिझॉन्टल केलं त्याची हाईट किती झाली, जेवढी एल होती तेवढीच हाईट झाली. म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी किती, एम जी एच. पण एच किती, एल. आणि ज्यावेळेस तुम्ही याला सोडून देणार, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. इथे कायनेटिक एनर्जी किती, जेवढी इथे पोटेन्शियल एनर्जी, इथे तेवढी कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे. डिस्प्लेस आणि बिकम्स हॉरिझॉन्टल अँड देन रिलीज इट्स वेलॉसिटी ऍट द बॉटम विल बी. तुम्हाला काय विचारलं, बॉटमला त्याच पार्टिकलची वेलॉसिटी विचारलं. किती सिंपल आहे पहा. जरी तुम्ही विचारलं याचा तुम्हाला कॉन्सेप्ट नाही समजला असेल, पण नसो, असू द्या. ठीक आहे, इथे पहा, हा झाला सिंपल पेंडुलम. ही लेंथ आहे एल. याला असं डिस्प्लेस केलं हॉरिझॉन्टल होईपर्यंत, इथपर्यंत. त्यामुळे हा इथे पोहोचला. इथे काय असणार याच्याकडे, पोटेन्शियल एनर्जी एम जी एच. पण याच्या बरोबर काय असणार, एल. ज्यावेळेस तुम्ही याला सोडून देणार, हा असा धावणार, इथे काय होणार, कायनेटिक एनर्जी. इथली कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी एवढीच असेल, पण कायनेटिक एनर्जी किती लिहिणार तुम्ही, हाफ एम व्ही स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी किती लिहिणार, एम जी एल. एम एम काय होणार, कॅन्सल. व्ही स्क्वेअर इक्वल टू ट्वाईस जी एल. व्ही काढताना त्याला रूट मध्ये टाका. व्ही इक्वल टू रूट मध्ये ट्वाईस जी एल. व्हेरी सिम्पल. समजते का? मला एक सांगा, एक मिनिट. आता सिंपल पेंडुलम होता, कोण सांगते पाहू तुमच्यापैकी. समजा हा एक रॉड आहे, 3 युनिफॉर्म रॉड हॅव्हिंग लेंथ एल, बरोबर आहे. रॉड, बरोबर आहे. याला काय केलं तुम्ही, असं केलं आणि सोडून दिलं, बरोबर आहे. तुम्हाला विचारलं की या एंडची व्हेलॉसिटी काढा, तर काय करणार. नाही, इथे याला असं, इथे बघा, याचं मास घ्यायचं सेंटरला, रॉडचं मास कुठे घ्यायचं, सेंटरला. त्यामुळे याची लेंथ एल असेल तर हे अंतर किती झालं, L/2. ज्यावेळेस तुम्ही त्याला उंच करणार, बरोबर आहे, तर तो सेंटर ऑफ मास L/2 इतक्या अंतरानेच वर गेला. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी एम जी एच, एच इज L/2. आणि ज्यावेळेस हा रॉड खाली येणार, बरोबर, तुम्हाला ओमेगा विचारतील याचा, आणि हा रोटेट होणार, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते, सॉरी मी या घड्याळाकडेच बघत राहिलो आजपर्यंत. रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि आय किती असेल, एम एल स्क्वेअर बाय 3, विट इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू वन. ठीक आहे, रिमेनिंग आपण उद्या घेऊ आणि उद्याच पुढे कंटिन्यू करू आपण. ठीक आहे.